श्री स्वामी समर्थ. आज ना मला घरी जायचं आहे, तर मी जाता जाता म्हणलं बहिणीला भेटून यावं. इथं लई एवढ्या पायऱ्या आहेत की चढून उतरून खूप कंटाळा येतो. तर बहिणीला भेटले, आजोबांना भेटले. लहानपणापासून आजोबा आमचे खूप लाड करतात, तर आम्ही पण त्यांचा खूप लाड करतो आणि मजाकही करते. बहिणीला हळदी कुंकू लावलं, भेटले. बहिणीची माया वेगळीच असते, तर मला खूप रडू येत होतं जाताना. बहीण म्हणत होती की रडू नको, जाता जाता हसत जा. दोघींनी काहीतरी कॉमेडी केली तर आम्ही खूप हसलो. यायचं मनही होत नव्हतं. आपल्या घरी कधी ना कधी यावंच लागणार. बहिणीकडे भेटून आईकडे आले. तोपर्यंत आईनं स्वयंपाक बनवला. आई खूपच काळजी करते. लांब जायचं आहे म्हणून भाजी पोळी करून ठेवली आणि जेवायला पण वाढत होती की जेव जेव म्हणून. बळजबरीच वाढत राहते. नको म्हणलं तरी पण तच होती. थोडा फोर्स करते ना, पोळी घे, गरम पोळी घे, भाजी घे. नंतर माहेरी गेल्यावरच पोळी गरम गरम खायला भेटते आईच्या हातचीच. सगळं काही आवरलं, निघण्याची वेळ झाली आणि तेवढ्यातच भाऊजीचा फोन आला की चला आपण मोरचिंचोलीला जाऊ. तर आमचं सगळं काही कॅन्सलच झालं जायचं. आता भाऊजीचं म्हणणं ऐकावंच लागतं. बहीण पण त्यांच्यासोबत खूप करते की आम्हाला भाऊजी कुठंच नेत नाहीत, कुठंच नेत नाही. तर भाऊजीनं अचानकच प्लॅन बनवला. आम्ही निघलो मोरचिंचोलीला. तर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर लॉंग व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मग बाय.